पाहत आहात लक्षवेध न्यूज नेटवर्क। अचूक वेळ अचूक बातमी। मी महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटना संस्थापक अध्यक्ष प्रभाकर भैया देशमुख। माझ्या ह्या सोलापूर जिल्ह्यातल्या मोहोळ तालुक्यातली जी अष्टउपसा सिंचन योजना आहे त्या योजनेवरती अवलंबून असणारी पोखरापूर टप्पा क्रमांक 2 सारुळे खवणे आणि पोखरापूर ही योजना मंजूर होऊन शासन दरबारी 25 वर्ष झालं, परंतु अद्याप एक थेंब पाणी माझ्या शेतकऱ्याच्या बांधावर गेलेलं नाही। आणि या बाबतीत एक धक्कादायक बातमी अशी कळते समजते की ह्याचा सर्वे पहिला जुना वेगळ्या पद्धतीने झाला होता, तर तो सर्वे बाजूला ठेवून नकाशातल्या जी तरतूद आहे नकाशामध्ये हा पूर्ण भाग उजवा 5 किलोमीटर आणि डावा 4 किलोमीटर ह्या तरतूद पहिली असताना अक्षरशः संबंधित अधिकाऱ्यांनी मनमानी कारभार करून पूर्ण पाटकुलकडचा भाग म्हणजे सारुळ खवणी पोखरापूरचा दंची विठोबाकडचा तो वगळून फक्त असं समजतं की 20% पाणी या सारुळ खवणी पोखरापूरच्या शेतकऱ्यांना मिळणार आहे। अरे बाबा, बाकीच्या शेतकऱ्यांना मग औषध तर द्या ना, पिऊन झोपू द्या कुटुंबासहित आम्हाला। पहिल्यांदा औषध मी पेतो। मग तुमचं चाललंय काय नक्की? राज्यकर्त्याचं, सत्ताधाऱ्याचं, मंत्र्यांचं, आमदारांचं आणि या अधिकाऱ्यांचं मग तुम्ही या शेतकऱ्याची वाट लावायची ठरवली। अरे बाबा, आष्टी तळावातलं पाणी पुरत नाही म्हणता, पुरत नाही म्हणून तुम्ही पंक्तीत 200 शेतकऱ्यांना किंवा 200 लोकांना लग्नात आलेल्या जेवायला वाढताय आणि 300 पंक्तीतले शेतकरी बाजूला ठेवताय काय? ही कुठल्या नियमात बसते हो? मी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना सांगू इच्छितो, तुम्ही तातडीने या योजनेमध्ये लक्ष घालावं आणि या खवणी सारुळ पोखरापूरचा 100% समावेश त्या टप्पा क्रमांक 2 मध्ये योजनेत करावा। अन्यथा हे शेतकरी माझ्याबरोबर आहेत, मोठेपणा म्हणून सांगत नाही। एक तर अष्टउपसा सिंचनचा कॅनॉलला लेवल नाही, पाणी व्यवस्थित पाटकुलच्या माळापर्यंत येत नाही, कॉन्क्रिटीकरण केलेलं नाही, त्यामुळे पाणी पाझरून वाया जाते। हा सगळा भोंगळ कारभार या भागाचा कार्यकारी अभियंता जोशी साहेबांनी हा मस्ती आलेला चौरे बेधुंद वागतोय। यांना काय देणे घेणं वाटत नाही, फळबागेचा राडा करून टाकलाय, संपादित जमिनी जे मोबदले नाहीत त्यांना वेळ सुद्धा नाही त्या शेतकऱ्याच्या बांधावर येऊन त्याचे अश्रू पुसायला। अशा पद्धतीनं ही योजना अक्षरशः रखडत पडलेली आहे। आणि एकच अभिमन्यू हांडे त्यांच्या शेतातलं 5.5 एकर डाळिंबाची बाग आहे त्यांची आणि 5 गुंठे ह्याच्यात डाळिंबाची बाग नाही म्हणून हे अधिकारी त्या शेतकऱ्याला अक्षरशः अपमानकारक वागणूक देतात। ह्या सगळ्याची चौकशी माननीय राज्याचे मुख्य सचिव अपर सचिव दीपक कपूर साहेब आणि पुणे विभागाचे मुख्य अभियंता धुमाळ साहेबांनी करून ह्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करावी आणि ही पूर्ण जुन्या सर्वेप्रमाणे हे पाणी द्यावं। अन्यथा महाराष्ट्र राज्य जनहित शेतकरी संघटनेच्या वतीनं पोलीस स्टेशनला कळवून रीतसर हजारो शेतकरी घेऊन आम्ही या सारुळ पाटीला भव्य रास्ता रोको आंदोलन करून तुम्हाला जाब विचारल्याशिवाय आम्ही गप बसणार नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या लोकशाहीच्या मार्गाने आपण आंदोलन करू, पण कुठल्या शेतकऱ्यावर तुम्हाला अन्याय करायचा अधिकार नाही। आष्टी तळावात सुद्धा पाणी बेसुमार बेकायदेशीर पाणी कुठं जाते ह्याची पण चौकशी झाली पाहिजे। ही जबाबदारीने सोलापूरचे अधीक्षक अभियंता बागडे साहेबांनी नोंद घ्यावी आणि बागडे साहेबांना सांगतो येत्या 8 दिवसात निर्णय घ्यावा, जुन्या सर्वेप्रमाणे पाणी द्यावं आणि या माळरानावरती येत्या 4-5 दिवसात तुम्ही बैठक लावून सगळ्या शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन चर्चा करावी, अन्यथा ह्याचे परिणाम भोगावे लागतील। वेळ प्रसंगी आम्ही अधीक्षक अभियंत्याच्या कार्यालयात सुद्धा कुलूप ठोकून जाब विचारू। आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा।